नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 22 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. खरं सांगू तुम्हाला, अगदी मनापासून आज माझी इच्छाच होत नव्हती या मालिकेचा रिव्ह्यू द्यायची, कारण आज ना नुसतं हा 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 करून त्यांनी एकमेकांच्या समोर आणलेलं आहे या सगळ्यांना. फक्त नंदिनी म्हणते हे सगळं काही आहे आणि इथेच त्यांनी हा एपिसोड संपवला. म्हणजे अख्ख्या एपिसोडमध्ये त्यांनी आज सॅड सॉन्ग लावलेले आहेत. डायलॉग फक्त नंदिनी आणि जीवाचे आहेत, पण तुम्हाला या मालिकेचा असा आणि अतिशय छान पद्धतीने बोर होणार नाही असा रिव्ह्यू देते. काय झालं, कसं झालं, नंदिनी कशी पोहोचली मंडपापर्यंत, त्यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आता पुढच्या भागामध्ये ती काव्या तिथून पळून जाणार आहे आणि जीवा तिला एका रूममध्ये गाठून विचारणार आहे, जाब हे का केलंस, काढ हे मंगळसूत्र. काव्या म्हणते मी हे लग्न मानतच नाही. जीवा म्हणतो काढ ना मग, फेकून देते मंगळसूत्र. आता काव्या त्या मंगळसूत्राला बघत राहते. आता तिच्यामधली संस्कारी मुलगी तिला मंगळसूत्र काढायला नाही म्हणतीये. तर आता बघत राहा प्रेक्षकांनो काय काय तमाशा झालाय. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की काव्या पार्थला म्हणते की आपण लग्न करून टाकूयात आणि ही घुसमट थांबूयात. दोघेही जण लग्न मंडपाकडे जात असताना काय रंगवलंय त्यांनी. आता त्या पार्थला नंदिनीचा सारखा चेहरा आठवतो. आता या काव्याला जीवाला दिलेले प्रॉमिसेस आठवतात. पूर्ण एपिसोडमध्ये ना प्रेक्षकांना फक्त भूतकाळ, भविष्यकाळ आणि सॅड सॉन्ग एवढंच काय ते तुम्ही बघणार आहात. आता या काव्याला तिने त्या जीवाला जे काही आणाभाका दिल्यात त्या सगळ्या आठवतात. अगदी बिचारे रडत रडत हे लग्न लावतात. खरं सांगू प्रेक्षकांनो, मालिकेची स्टोरी उत्तमरित्या ते दाखवत आहेत, त्यात काही वाद नाही. पण ना ते जे काही हे दाखवत आहेत ना ते कुठेतरी डायजेस्ट होत नाहीये की या काळामध्ये हे असं कोणी मजबुरीने वगैरे लग्न करतं. ये बात हजमी नाही हो रही असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता सगळेजण इथे लग्नासाठी उभे आहेत, तर सगळ्यात आधी ते अंतरपाठ धरला जातोय. सगळे रडत रडतच अक्षता टाकताय यांच्यावर. आता त्या वसू आत्या आपल्या बोटं मोडू लागल्या त्या काट्टीच्या नावानं. मेली माझी काट्टी, इथे थांबली असती तर ह्या पोरीला सून म्हणून करून घ्यायची गरजच पडली नसती. ही रम्या पण ना ऐन वेळेला कुठे पळून गेली कोणास ठाऊक. बिचारा वसू आत्या, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराना. खरंच असंच झालंय त्यांचं. आता प्रेक्षकांनो खरं तर हसू नये, ही सिच्युएशन खूप गंभीर आहे, पण कारण नसताना सिच्युएशन गंभीर करण्यात आली आहे असं मला तरी वाटायला. आता काव्यासारखी रडतीये, सगळेजण रडत रडतच अक्षता टाकताय यांच्यावर. अशी सिच्युएशन कुठे पाहिली असेल का तुम्ही? फुल टू टाइमपास आहे प्रेक्षकांनो. आता नंदिनी या जीवाला म्हणते, एवढेच डायलॉग आहेत बरं का आज. नंदिनी म्हणते की जीवा आपण कोणाचा तरी फोन घेऊन घरी कळवूयात का. आता जीवा म्हणतो अगं नंदिनी इट्स ओके, तू इतकं टेन्शन का घेतेयस, मुहूर्त चुकवायचा नाहीये आपल्याला, आपण पोहोचूत ना वेळेमध्ये. नंदिनी म्हणते पण तो व्हिडिओ पाठवण्यात आलाय ना घरच्यांना, कोणी गैरसमज करून घेतला माझ्या बाबतीत तर. आता हा जीवा म्हणतो नाही अगं, सगळ्यांचा विश्वास आहे तुझ्यावर, कशाला कोणी गैरसमज करेल. पण तो मुलगा कोण होता. मग नंदिनी सांगते अरे तो माझ्या आश्रमातला मुलगा होता, तो मला न खूप त्रास द्यायचा, मी कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही रे, वाटलं नव्हतं तो असा वागेल. आता ती रडायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी तू प्लीज रडू नकोस, हे बघ सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे, आपण लगेच पोहोचू, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस बरं. आता त्याला खूप लागलेलं असतं ना, तर ते रक्त येत असतं त्याच्या ओठातनं. नंदिनी म्हणते तू बरा आहेस ना जीवा. आता ते त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. आता तत्पूर्वी जेवढे सॅड सॉन्ग असतील ना तेवढे 2-3 सॅड सॉन्ग त्यांनी वाजवलेत. काय ते फक्त एक गाणं माझ्या ओळखीचं होतं प्रेक्षकांनो, ते म्हणजे कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला, मी इथे अंतू तिथे हा खेळ आता रंगला का संपला, समथिंग लाईक दॅट. पण खूपच सुंदर गाणं आहे ते, मला फार आवडतं ते सॅड सॉन्ग मधलं गाणं. खूप छान वाटतं. स्वप्नील बांदोडकरांचं गाणं आहे, अतिशय उत्तम वाटलंय ते या सिच्युएशनवर ऐकायला. आता पार्थ आणि काव्या अगदी मजबुरीने एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकतात. यांचे फोटो पण कोणी काढले नसावेत कदाचित, बरंच झालं नाही काढले, नाही तर सगळे फोटो रडके आले असते. बिचारे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे असे मजबुरीने बघतायत. हे काय करावं लागतंय त्यांना. बिचाऱ्या पार्थला मेवणीशी लग्न करावं लागतंय, जिच्याशी ठरलं ती गेली आणि बिचारी मेवणी पुढे उभे राहिली. अवघडच झालं बाबा. काय दाखवतील मालिकेमध्ये त्याचा काही भरोसा नाही. तर बघा आता पुन्हा एकदा नंदिनी आणि जीवाचं सीन दाखवलंय त्यांनी. जीवा म्हणतो नंदिनी अगं तू नको इतकं रडूस, टेन्शन नको घेऊस, आपण पोहोचूयात. आणि तसं पण त्यांनी ते भविष्य सांगितलंय ना त्या सावित्री आजीनी की मुहूर्त नको चुकवायला, आपण पोहोचू बघ मुहूर्ताच्या आत. नंदिनी म्हणते जीवा फार लागलंय का तुम्हाला. जीवा म्हणतो नाही अगं एवढं काही लागलेलं नाहीये, आय एम ओके. नंदिनीला प्रचंड टेन्शन आलंय, काय झालं असेल घरी काय नाही, बिचारी खूप टेन्शन मध्ये. आता इथे बघा लग्नाचे एक विधी पूर्ण होतात.
सगळेजण अशी जीवावर आल्यासारखी विधी करतायत. कोणाच्या मेकअपचा पत्ता नाहीये, कोणी आवरलेलं आहे तर कोणी रडतंय, कोणाचे डोळे सुजलेले आहेत. अशी ही लग्नाची सिच्युएशन आणि घाई गडबड. आता ते एक एक जण एक एक विधी करतायत. म्हणजे ते गुरुजी जसं जसं सांगतील तसं तसं विधी केला जातोय. काव्याची आई तिला म्हणते, बेटा हात लाव पाडच्या हाताला. असं सगळं बळजबरी चालू आहे. बळजबरीचा रामराम म्हणा. तर आता काव्या रडते आणि पुन्हा तिला सारखा जीवा आठवतो. जीवाला दिलेले वचनं आठवतात. काहीही झालं तरी ती जीवाशीच लग्न करणार होती आणि हे तिच्या आयुष्यात काय होऊन बसलंय. स्वतःचं प्रेम विसरणं इतकं सोपं नसतं. जे काव्या करते ना ते फार मोठं बलिदान आहे. बिचारी काव्या. आता पार्थने सुद्धा एक्झॅक्टली तेच केलंय. पण दोघांमध्ये प्रेम आहे की नाही याची अजून दोघांनाही गॅरंटी नव्हती. लग्नानंतर होईलच प्रेम, हे मालिकेचं शीर्षक आहे. त्याप्रमाणे पार्थला असं वाटते की काव्याशी सुद्धा लग्नानंतर प्रेम होईलच. पण अजून तो त्या विचारात नाहीये प्रेक्षकांनो. बिचारे खूप टेन्शनमध्ये आहेत. सिच्युएशन एकदम तगडी आहे बॉस. आता पुढे बघा, एक 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 विधी झालेत. कन्यादानाचा विधी सुरू आहे. कन्यादान पण झालंय. आता त्या पार्थच्या आईने मंगळसूत्र दिलंय पार्थ जवळ, जे कुंकू वगैरे लावून अगदी डिटेल दाखवले प्रेक्षकांनो सगळे विधी. पण इथे एकही डायलॉग नाहीये. कुणीच कोणाशी बोलायच्या मनस्थितीत दाखवलंच नाहीये. फक्त व्हिज्युअलायझेशन आहे. म्हणजे पार्थ सारखा नंदिनीला मिस करतोय. आता ती मानिनीबाई सुद्धा नंदिनीला मिस करते की हे काय होऊन बसलं. बिचारे पोरं काय करतायत, हे त्यांच्या मनाविरुद्ध करतायत. त्या पार्थला त्याचं साखरपुडा आठवतो आणि काव्याला जीवा आठवतो. आता ते मंगळसूत्र घालतानाच एवढं फुटेज घेतलंय, अरे बाप रे बाप की विचारू नका. पण गाणे मात्र सुंदर, अगदी सुंदर. गाणे ऐकायसाठी आजचा एपिसोड मिस करू नका. पुढे काय होईल माहिती का प्रेक्षकांनो. आता या दोघांचंच लग्न होईल. ही काव्या जी आहे ना ती काही लवकर लग्न एक्सेप्ट करणार नाही. पण जीवा मात्र आता राग राग नंदिनीशी लग्न करेल. त्याला त्याच्या आईचे वाक्य आठवतील की तुला नंदिनी सारखीच मुलगी हवी जी तुला सरळ करेल. मग तो राग राग नंदिनीशी लग्न करून घेईल आणि मग ते दोघं सोबत राहतील, एकाच घरात राहतील. जीवा जाणून बुजून नंदिनीवर बळजबरी असं दाखवत राहील या काव्याला की माझं किती प्रेम आहे बघ. असो तर हे दोघं रडतात पण गावकरी मात्र खुश. सबको मजा आ गया. काय लग्न लावून दिला आपण, भारी. आपले सगळे रीतिरिवाज पाळले म्हणून सगळे गावकरी खुश. ते देशमुख साहेब खुश. आता ते सगळे 7 फेरे सुद्धा चालू झालेत त्यांचे. असं काहीतरी पुढे असावं असं म्हणजे मला सांगायचं. आता काय बोलू प्रेक्षकांनो मी, खरं सांगा. आता हे जे काही सुरू आहे ना ते भयंकर आहे. म्हणजे हे बळजबरी विचारे लग्न करतायत. एक 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 सुपारी त्यांनी अशी पुढे गेली आहे सप्तपदीची, असं दाखवलंय. एकही डायलॉग नाहीये. आता तुमच्याशी संवाद साधायचा तर मला काहीतरी बोलावं लागेल ना. आता त्यांनी ते कन्यादानाचा पण विधी केलाय. तो त्या काव्याचा मामाचा मुलगा आलाय. ते लाह्या वगैरे देतो पार्थच्या हातात. तोही विधी संपन्न झालाय. आता शेवटचा फेरा यांचा सुरू आहे. आता तो पार्थ म्हणजे एक 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 जवळपास 7 फेरे दाखवले त्यांनी. अगदी रडत रडतच 7 फेरे पूर्ण केले त्यांनी. बळजबरीचं लग्न आहे बिचाऱ्यांचं. काय करणार, काय बोलणार. आता सगळे विधी संपन्न झालेत. आता इकडे नंदिनी आणि जीवा दोघेही पोहोचले तिथे लग्न मंडपापर्यंत. पण आता तोवर उशीर झालेला आहे. या दोघांचं लग्न ऑलरेडी लागलेलं आहे. सगळे विधी अगदी संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने झालेत. आता ती नंदिनी काव्याची आई तिचे डोळे पुसत असते अधूनमधून. दोघेही रडतायत. इथे सॅड सॉन्ग ऐकू येते आपल्याला. एक एक सुपारी अशी अशी पुढे करतायत ते. सप्तपदीचे सगळे एक एक विधी झालेत. नंदिनी एकदम लग्न मंडपात येते आणि धडपडते. आता ती उठून उभी राहीपर्यंत, जीवा तिला उठून असं सांभाळेपर्यंत यांचा जो शेवटचा फेरा होता तोही संपन्न झाला. आणि नंदिनी त्यांच्या समोर येते दोघांच्या. आणि समोर आल्या आल्या काव्याच्या गळ्यात असं हार बघते, मंगळसूत्र बघते, मुंडावळ्या बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते ना की हे काय झालं. अरे देवा, यांना माझी वाट नव्हती बघता येत का. जीवाला तर काही समजेच ना. तो जीवा त्या काव्याकडे बघतच राहतो आणि काव्या आणि पार्थ दोघे एकमेकांकडे बघत राहतात. आणि आता विचार करतात सगळे तिथे जमलेले सगळे प्रेक्षक, अरे चा ही नवरी मुलगी आता आली, कुठे गेली होती. जीवाला आता असं वाटतंय काय बोलू आता काव्याशी आणि काय नाही. आणि सगळे फक्त आ करून एकमेकांकडे बघताय. ये क्या हो गया बॉस, ये कैसे हो गया. आणि आता प्रेक्षकांनो या ढाम ढूम ढूम वरच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. काय ते म्युझिक लावलंय इथे सस्पेन्सिव्ह. अरे आता नंदिनी आली, आता पुढे काय करायचं. ती आजी जास्ती टेन्शन मध्ये. आता काय करायचं. या पोरीचं लग्न तर लावून टाकलं आपण. आणि गावकरी सुद्धा आता पुढे ना प्रेक्षकांनो मला असं वाटतं ते कैद्यांना कशी
कशी हजेरी द्यावी लागते तशी यांना त्या गावाकडे येऊन हजेरी द्यावी लागते काय की आमच्या दोघांचं लग्न आहे आम्ही टिकवतोय. म्हणजे या काव्याला आणि पार्थला हे जरा अति झालं, ज्यादा हो गया बॉस, ज्यादा हो गया. असो, आता हा भाग संपवला त्यांनी. आता नंदिनी पार्थकडे राग बघतीये. आता पुढच्या भागात त्यांनी ऐकवलंय की नंदिनी पार्थला जाब विचारते, हे काय केलं पार्थ? आणि पार्थ असं रडू लागला, काय करू मी नंदिनी, झालं आता हे सगळं, तुम्ही कुठे गेल्या होत्या? आता जीवा त्या काव्याला खोलीत नेऊन विचारतो, का केलंस हे तू काव्या? आणि हे मंगळसूत्र, हे काढ मंगळसूत्र. तर काव्या म्हणते, मी हे लग्न मानतच नाही. पण मंगळसूत्राला हातात घेऊन खूप वेळ विचार करायला लागते. आता तुम्हीच सांगा मला पुढे काय होईल. आणि काहीतरी सोमवारी दाखवतील याची अपेक्षा करू हो. आता माझ्या फार अपेक्षा होत्या प्रेक्षकांना या मालिकेकडनं. बघूयात आता पुढे काहीतरी चांगलं घडेल अशी आशा करते. तुम्हीही आशा करा. बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. काय आहे, बिचाऱ्या कलाकारांची मेहनत असते. त्यांच्या एफर्टसाठी आणि माझ्या रिव्ह्यू सांगण्याच्या एफर्टसाठी एखादा लाईक नक्की करा हं. आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या या चॅनलशी कनेक्ट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.